आदाब नमस्ते सलाम। मैं दिया भारती न्यूज़ से जरीन खान। मोहाड़ी नेर तालुका जिला जालना में आज एक नई बात देखने को आई है कि कविता विजय पवार, मोहाड़ी ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधि, इनके पति विजय प्रभाकर पवार ने आज ग्राम सेवक और सरपंच पर लगाए भ्रष्टाचार के आरोप। मोहाड़ी ग्राम पंचायत में भ्रष्टाचार की शिकायत दर्ज की। सदस्य कविता विजय पवार ने की निष्पक्ष जांच की मांग। आइए देखते हैं आपके। विजय प्रभाकर पवार, राहणार मोहाडी, तालुका जिल्हा जालना। माझा विषय असा आहे, गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी जालना यांना मी निवेदन दिलेलं आहे की जे मोहाडीमध्ये ग्रामपंचायत जे भ्रष्टाचार झालेला आहे, मी याच्यावर झाला आहे की किंवा ग्रामपंचायत काहीच नाही, 1 रुपयाचं काम नाही आहे, म्हणून मी तक्रार दिलेली तिथं आहे। तांडावस्ती असेल किंवा ग्रामपंचायत काही विषय असेल त्याच्यामुळे मी तक्रार दिलेली आहे आणि त्याला चौकशी झालेली आहे। पण बीडीओ साहेबांकडे चौकशी करून येऊन गेलेत, पण याच्यानंतर दखल काही घेतली नाही आणि लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे। आणि यानंतर माझ्या जीवाला काही धोका झाला ही शासन त्याला जबाबदार आहे। आपण कोण आहे ग्रामपंचायत मधून? मी माझी पत्नी आहे ग्रामपंचायत सदस्य कविता विजय पवार, बरं। राहणार मोहाडी, तालुका जिल्हा जालना। नेमकं काय झालं असं? काम म्हणजे पुरे एक रुपयाचं काम जालना मोहाडीमध्ये नाही आहे। कोणत्या प्रकारचं काम नाही आहे? जसं माझे 15 युक्त जे काम आहे समजा, एक बी नाही, पाणी फिल्टरचं नाही, त्याच्यानंतर शौचालयाचं नाही, शौचालय म्हणजे शाळेचं नाही आहे, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी असेल, काही असेल अमुक ढमुक, आणि पाणी फिल्टरचं असेल, 1 रुपयाचं काम आहे। लाईट दिवा असेल तर नाही आहे, पुरा गाव अंधारात आहे। पोलचे 1,21,000 रुपये काढलेले आहेत, हे माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत। 3 कामं 24-25 होते, त्याच्यामधले काय एकाच नावामध्ये 25-26 आणि 24-25 म्हणजे तांडावस्ती पंडित चव्हाण हे पण त्याचं नाव आहे। त्याचं काम 1 रुपयाचं काम कुठं नाही आहे। याच्यानंतर 3 कामामध्ये पुरे 27 लाख रुपयांनी उचलून बेपत्ता केले। ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही नम्रची विनंती। सरपंच कोण आहे? सुनीता विजय राठोड आणि ग्रामसेवक जयकुमार गोरे। त्यामध्ये 1 रुपयाचं काम केलं नाही त्यांनी, डीपीचे काम नाही केले त्यांनी, न पाणी फिल्टरचं काम केलं आणि न पाणी पुरवठ्याचं काम केलं। यांनी एवढे कामं केलेले आहेत। मार्चमध्ये माहीत झाला, मी ग्रामसेवकला सहज फोन कर, साहेब म्हणलं तुमच्याकडे आता पैसे काही कसं काय आलेत? हे म्हणे पैसे असे आलेत। म्हणलं हे पैसे 2025चे काम होते ना, तुम्ही पेमेंट कसं काय द्याले? कामं कुठे ते? म्हणजे तुम्हाला काय करायचं? मला माझ्यावर राब कसला त्यांनी? तसं माहीत झाल्यानंतर मग सरपंच आले माझ्या घरी, तू कसं का ग्रामसेवकला विचारतो? मला माझी मिसेस सदस्य आहोत आणि तू माझ्या घरी येऊन मला दाम टिकेल त्यांनी। घरी दिघाना झाला, गाव जमा झाला तिथं। याच्यानंतर मी संविधानाला शासनाकडे गेलो, मी तक्रार केली। शासन आणि इस्तेदारी देशमुख साहेब हे माझ्याकडे आले। विजय पवार तुमचं काय आहे? म्हणलं साहेब असा भानगड आहे। ते स्वतः स्पॉट पाणी केली, पंचनामा केला, तिथं सरपंच स्पॉट पंचनामा झाल्यानंतर सरपंच म्हणला मी मान्य करतो साहेब, मी करून देतो, पण हे कसं जमेल? हे कसं चालेल? तुम्ही अगोदर भ्रष्टाचार करायचा, अगोदर पैसे खायचे आणि नंतर काम करून देतो, हे कोण? हे शासनाची पद्धत आहे का? आम्ही क्वार्टर साहेब करत असतो। तुमच्या जवळ काय असं प्रूफ आहे? माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत। हे माझ्याकडे प्रूफ आहेत, मी माझ्याकडे प्रूफ आहे सगळे। कुठं निवेदन दिलेलं आहे तुम्ही? मी जिल्हा परिषदला दिलेलं आहे आणि पंचायत समिती दोन्ही दिलेलं आहे। कार्यकारी अभियंता शिव साहेबांकडे काल पुन्हा घेतो, काल साहेब तात्काळ मी कारवाई करतो असं मला म्हटले ते काल।